अगं आई तू मला फोन केला असता तर मी तुला न्यायला आलो असतो ना. काय झालं एवढे घाई घाई आली तू? बाळा मला नातींची लय आठवण झालती रे, तवा आले, दुसरं काय नाही. अगं आई पण तुझ्या नाती शाळेत गेल्यात, तुला माहित आहे ना, सकाळी सकाळी त्या शाळेमध्ये जातात. असं कर तू आतमध्ये ये, नाती आल्यानंतर त्यांना भेट, मग मी तुला सोडून येईन पाहिजे तर. अरे बाळा मला आठवण झाली म्हणून आले, म्हणलं भेटन आणि जाईन परत माग. अगं आत्ता ये नाही, थोड्या वेळ बस आणि मग जा पाहिजे, मी सोडतो तुला गाडीमध्ये. नको बाळा, लय टाइम झाला, मी येते परत कधीतरी. काही नको, असं कर तू आतमध्ये ये, थोड्या वेळ बस, मी तुला खर्चायला पैसे देतो आणि मग जातो. हो, तुमचं बोलणं झाल्याच्या नंतर मी आते या. चल तू थोडा वेळ आतमध्ये बस, मग मी सोडतो तुला. काय झालं अश्विनी, आतमध्ये बोलवलं मला? अहो तुम्हाला काही कळतं का नाही? काय आलं? काय झालं म्हणजे तुमची आई ती काही मुलीला भेटण्यासाठी नाही येत, त्यांना लागत राहते दरवेळेस पैसे, म्हणून येत राहतात त्या. अगं तू काय बोलते, तुझं डोकं ठिकाण्यावर आहे का? हा, काही केलं तर माझी आई आहे ती. हा, हो आई आहे, पण दरवेळेस एवढे पैसे द्यायचे, एक दिवस आपल्याला भीक मागायची वेळ येईल मग. अगं आईसाठी देतोय मी, असं का कसं बोलते तू? हा, तिने मला जन्म दिलाय, हा, असं बोलणं तुला शोभतं का? अहो पण दरवेळेस बाजार बिजार तर भरून देतात ना तुम्ही. बाजार दिलं ते माझं कर्तव्य आहे. हा, तिला सुखादुखाला आजारी पडले ती त्याला पैसे नको का? बस झालं आता, लई झालं. एक तर तुम्हाला माझ्या बरोबर राहावं लागेल, नाही तर तुमच्या आई बरोबर. काय बोलते तू? अरे देवा, मला कुठून बुद्धी आली, नसते पूर्ण भेटायला तर बरं झालं असतं. त्या म्हातारीसाठी तुम्ही माझ्यावर आज हात उचलला ना, राहा तुमच्या आई संग, मी चालले.